परिषदेमार्फत प्रत्येक शुक्रवारी इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनारचं आयोजन करण्यात येत असतं. आणि या अंतर्गत 36 जिल्ह्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध केलं जातं. तर या मार्गदर्शनाला उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी यांचं मी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत हार्दिक स्वागत करते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे माननीय संचालक राहुल रेखावार सर, माननीय सहसंचालक डॉक्टर अनुराधा ओक मॅम, माननीय उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे मॅम, त्याचप्रमाणे विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती संध्या गायकवाड मॅडम, विभागातील डॉक्टर सतीश सातपुते सर आणि आपल्याला जे तांत्रिक सहकार्य करून देणारे IT विभाग आणि इथे उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचं मी परिषदेमार्फत हार्दिक स्वागत करते. आपण सर्वांना ज्ञातच असेल, अतिशय महत्वाचा विषय याला आपण या वेबिनार मधून हात घालणार आहोत. याबाबतचं अतिशय सुरेख असं मार्गदर्शन आपण समस्त विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांनाही उपलब्ध होणार आहे. कारण आता लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी. आणि बरेच वेळा विद्यार्थी सलग नियमितपणे अभ्यास करतात, परंतु हा अभ्यास केल्यानंतर त्याच्या अध्ययन निष्पत्ती किती अचीव झालेल्या आहेत याबाबतची पडताळणी परीक्षेमधून केली जाते. मग आता या परीक्षेची तयारी कशा रीतीने केल्या जावी याबाबतचं मार्गदर्शन आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक श्री चौगुले सर करणार आहेत. तर त्यांचा अल्पसा परिचय कांबळे सरांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. महाराष्ट्र, माझा आवाज येतोय? होय सर, आवाज येतो. हा. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन या विभागांतर्गत 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन सेवा दिली जात आहे. त्यातील आजचे 15वे पुष्प विणण्यासाठी जे समुपदेशक उपलब्ध आहेत त्यांचा परिचय करून देताना मला असं वाटतं की आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन समुपदेशन मिळणार असतं ते नेमके कोण आहेत, त्यांचा या क्षेत्रातील अभ्यास व अनुभव जो आपल्याला प्राप्त होणार आहे, जे यात अधिकारवाणीने आपले विचार व्यक्त करणार आहेत, त्यांची ओळख आपल्याला या परिचयाच्या माध्यमातून व्हावी, हा मूळ हेतू असतो. आजच्या परीक्षेची तयारी कशी करावी या विषयासाठी आपल्याला जे तज्ज्ञ समुपदेशक म्हणून लाभलेले आहेत ते तज्ज्ञ समुपदेशक, त्यांचं नाव आहे एकनाथ निवृत्ती चौगले, शिक्षण MA BEd, डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स, महाराष्ट्र शासनाचा त्यांनी 1 वर्षाचा व्होकेशनल गायडन्सचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. सध्या ते सांगरूळ शिक्षण संस्थेच्या सांगरूळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगरूळ भागशाळा आमशी येथे कार्यरत आहेत. ते अध्यापन करत असलेले विषय जे आहेत तर ते आहेत हिंदी, मराठी, इतिहास आणि इतर विविध प्रकारचे विषय ते शाळेमध्ये अध्यापन करत असतात. शिक्षण क्षेत्रातील त्यांची सेवा 33 वर्षे इतकी झालेली आहे. महाराष्ट्र शासनाचा डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स हा 1 वर्षाचा पूर्ण वेळ कालावधीचा कोर्स त्यांनी 2011-12 साली पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी मानसशास्त्रीय कसोट्याद्वारे तसेच विविध व्याख्यानातून मार्गदर्शन व समुपदेशन सेवा पुरवली आहे. याचबरोबर त्यांनी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभागांतर्गत शिक्षण क्षेत्रातील जे विविध अधिकारी असतात तर त्या विविध अधिकारी म्हणजे शिक्षण अधिकारी, त्यानंतर उपशिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर मुख्याध्यापक, करिअर मास्टर आणि शिक्षक यांना उद्बोधन शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सारथी शिष्यवृत्ती विभागांतर्गत पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय जी व्याख्यानं आयोजित केली जातात त्यातून सरांनी हजारो विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना करिअर विषयक, विशेष करून कला शाखेच्या आणि मग कॉमर्स शाखेच्या किंवा इतर विविध पद्धतीनं
विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भानं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून प्रायोगिक तत्वावरती राबवला गेलेला एक कार्यक्रम होता. सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी या उपक्रमाअंतर्गत जवळजवळ 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांना सलग 2 वर्ष मानसशास्त्रीय कसोट्या घेऊन त्या आधारे समुपदेशनाची सेवा चौगले सर यांनी दिलेली आहे. याचबरोबर सरांचा मुख्य विषय आहे हिंदी आणि हिंदीवरती त्यांचं प्रभुत्व अतिशय मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरती त्यांनी रिसोर्स पर्सन तज्ञ मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक व शिक्षकांना सातत्याने अध्यापन आणि मार्गदर्शन केलेले आहे. याचबरोबर पूर्वी ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आणि निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणे आयोजित केली जात होती. त्यावेळी सरांनी दरवर्षी तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रत्येक वर्षी मुख्याध्यापकांना व शिक्षकांना प्रशिक्षण दिलेले आहे. याचबरोबर त्यांचे जे शोध निबंध असायचे तर त्या शोध निबंधाच्या साठी सुद्धा मार्गदर्शन करण्याचं कामकाज सरांनी अतिशय प्रामाणिकपणानं पार पाडलेलं आहे. असे आजचे तज्ञ समुपदेशक की ज्यांची एक वेगळी ओळख म्हणून मी तुम्हाला सांगेन की बऱ्याच वेळेला सरांना विविध पुरस्कारांना सन्मानित करण्याचा योग येत होता किंवा सातत्यानं विचारलं जात होतं, पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक आपला प्रामाणिकपणानं जो हेतू आहे तो समोर ठेवून सरांनी बरेचसेच पुरस्कार नाकारलेले आहेत. पण आपल्या समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्याशी सातत्यानं प्रामाणिक राहून दरवर्षी विविध शिक्षकांना, करिअर मास्टरना, मुख्याध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना सातत्यानं ते मार्गदर्शन करत आलेले आहेत. याचबरोबर असे तज्ञ मार्गदर्शक जे आज आपल्याला लाभलेले आहेत त्यांनी त्यांच्या विषयाचा आजवरचा सर्व अनुभव आणि त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून व त्यांच्या आजवरच्या शिक्षण क्षेत्रातील चिंतनावर त्यांनी हा विषय आपल्या समोर मांडावा आणि ते अतिशय दर्जेदार पद्धतीनं हा विषय मांडतील. तर सरांना मी विनंती करतो की त्यांनी हा अतिशय विद्यार्थ्यांच्यासाठीचा महत्वाचा विषय परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी सरांनी आपलं मार्गदर्शन करावं. सर्व अधिकाऱ्यांनी, मान्यवर यांनी मला इथं व्यक्त होण्याची संधी दिली, सरांचा परिचय करून देण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ई.एन. चौगले सर यांना विषय मांडण्यासाठी विनंती करतो. आदरणीय ई.एन. चौगले सर. चौगुले सर सुरू करा तुम्ही. आवाज येत नाही तुमचं. चौगुले सर तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. एक मिनिट. बोल गई ना. व्हिडिओ पण येत नाही केलेला का? हा सर. ओके, येतोय आवाज आता. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि त्यांचे असणारे पालक. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद या परिषदेचे संचालक माननीय राहुल रेखावारजी, सहसंचालक अनुराधा ओक मॅडम, उपसंचालक माननीय डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम, विभागाच्या सहाय्यक संचालक माननीय श्रीमती संध्यादेवी गायकवाड मॅडम, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे या ठिकाणी मी जॉईन होत आहे त्या जोगदैन मॅडम, आपण सातपुते सर, विशेष धन्यवाद मला द्यायला पाहिजे ती म्हणजे आपल्या डाएट कोल्हापूरचे असणारे प्राचार्य, त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या राणी पाटील मॅडम, उदळे मॅडम, आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीनं तसेच व्यवसाय मार्गदर्शन आणि मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग VGPG आपण ज्यांना म्हणतो त्याच्या वतीनं अतिशय स्तुत्य आणि स्तुत्याचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवलेला आहे. मला अत्यानंद होत आहे की आजचं हे माझं 15वं पुष्प या ठिकाणी गुंफत असताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्याकडे अतिशय विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या जिव्हाळ्याचा
विषय हाताळण्याची मला संधी मिळालेली आहे. तो विषय आहे परीक्षेची तयारी कशी करावी. ती शेअर करा. परीक्षेची तयारी कशी करावी. या परीक्षा तयारी कशी करावी. प्रत्येकजण विद्यार्थी आपण प्राप्त केलेलं ज्ञान ते किती आपण प्राप्त केलेलं आहे ते आजमावण्याचं एक माध्यम म्हणजे परीक्षा. आणि या परीक्षेची कशी तयारी कशी करावी या संदर्भातली आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या संदर्भात मी माझ्या बाबी आपण या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे. पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल ती परीक्षेची तयारी म्हणजे नेमकी परीक्षा मग कोणती. आपण परीक्षेच्या बाबतीत 3 बाबी बघतो आहोत. ते म्हणजे शालेय परीक्षा, ज्या अगदी 9वी पर्यंतच्या आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या शालेय परीक्षा. दुसऱ्या आपण परीक्षा बघतो आहेत ते म्हणजे बोर्ड परीक्षा, 10वी आणि 12वी याच्या बोर्ड परीक्षा. याच्यामध्ये मग सीबीएसई पॅटर्न असेल किंवा आपला SCRT असणारा परीक्षाचा पॅटर्न असेल. त्यानंतर असणाऱ्या स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षांच्या मध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा आहेत. इयत्ता 5वी पासून 8वी पर्यंतच्या असणाऱ्या असतील, स्कॉलरशिप परीक्षा असतील किंवा 8वीची असेल ती NMS परीक्षा असेल, इयत्ता 10वीची असणारी NTS परीक्षा असेल किंवा विज्ञान प्रावीण्य परीक्षा आहेत. अशा अनेक परीक्षा आहेत. आपल्या या परीक्षा नेमक्या असतात कधी याबद्दलची माहिती करून घ्यावी लागेल. आता बोर्ड परीक्षा या फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये असतात. या वर्षीची आपल्या सर्वांना माहित आहे की इयत्ता 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून आणि इयत्ता 10वीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. आणि त्याचबरोबर या परीक्षांचा निकाल साधारणपणे जून महिन्यामध्ये लागतो. आणि त्यानंतर त्याची पुरवणी परीक्षा असते. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता सुधार करायचा आहे अशांसाठी एक पुरवणी परीक्षा जुलै महिन्यामध्ये शासनामार्फत आयोजित केली जाते. शालेय परीक्षा आहेत ते शासन नियोजनानुसार असतात. साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये असतात, ज्याला आपण वार्षिक परीक्षा सुद्धा म्हणतो. म्हणजे प्रथम सत्रांत, द्वितीय सत्रांत परीक्षा तिला आपण वार्षिक परीक्षा सुद्धा म्हणतो. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षा आहेत त्या शासन नियमानुसार ज्या ज्यावेळी ठरवल्या जातील त्या त्यावेळी होतात. उदाहरणार्थ आता आपली स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे NMS ची परीक्षा परवाच आपली पार पडली. त्याचप्रमाणे NTS परीक्षा आहेत, विज्ञान प्रावीण्य परीक्षा आहेत, होमी भाभांच्या संदर्भातल्या असणाऱ्या विज्ञानाच्या संदर्भातल्या परीक्षा आहेत. अशा वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं पार पडत असतात. आणि त्यामुळे या परीक्षा आपल्याला कधी होतात ही माहिती झाल्यानंतर इयत्ता 9वी आणि 11वीची परीक्षेपेक्षा आपण तो पाया मानतो. आणि इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा ही आपल्याला पुढच्या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या महत्वाच्या परीक्षा म्हणून आपण माहिती घेतो. आता या परीक्षेची आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल. आपण सर्वांनी ती केलेली आहे. मला तरी असं वाटतं की आपले हे ऐकणारी किंवा पाहणारी जे विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक आहेत, पालक आहेत, ते म्हणतील की याची तयारी खरं तर जून महिन्यापासून होते किंवा त्याच्या अगोदरपासून एप्रिल मे महिन्यापासून होते. म्हणजे 9वीचा निकाल लागल्यानंतर, 11वीचा निकाल लागल्यानंतर आता त्याची तयारी आपण केलेली आहे. तसा हे सेशन अगोदर झालं असतं तर अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या असत्या. पण तूर्त आपण काय केलेलं आहे नेमकं आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण घेत जाऊ. आता 9वीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर आपली परीक्षा 9वीची आणि 11वीची झाल्यानंतर नेमका 12वीला आणि 10वीला पाठ्यक्रम कोणता आहे तो पाठ्यक्रम आपण जाणून घेतला पाहिजे. त्यानंतर त्याचं परीक्षेचं स्वरूप कसं आहे, कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, गुण विभागणी कशी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ भाषा विषयासाठी आपल्याला 80 गुणांची ही असते परीक्षा आपल्याला असते 80 गुणांची. आणि त्याचबरोबर त्याचं स्वरूप एक ठरलेलं असतं. ते म्हणजे सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, पोएट्री किंवा प्रोज या सगळ्या बाबी आपण समजून घ्यायला पाहिजेत. किंवा विज्ञान विषयामध्ये गेलो तर त्या ठिकाणचे असणारे 2 पेपर, विज्ञान 1 असेल, विज्ञान 2 असेल किंवा इतर ह्याच्यामध्ये 12वीला आपण बघतो ते बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, यांची नेमकी गुण विभागणी कशी आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावा पाहिजे. कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत या बाबी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तयार करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला उपलब्ध कालावधी आता किती आहे. उदाहरणार्थ आत्ताच्या घडीपासून बघितलं
तर आपल्याकडे उपलब्ध कालावधी साधारणपणे 1.5 महिन्याचा आहे. मग 1.5 महिन्यामध्ये आपण तो कालावधी आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला वेळापत्रक तयार करावं लागेल. स्वतःचं वेळापत्रक स्वतः तयार करावं लागेल. हे करत असताना मला माझ्या क्षमता नेमक्या काय आहेत, त्या विषयाची काठिण्य पातळी नेमकी काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या क्षमता जर समजा भाषा विषयाच्या माझ्या क्षमता जर चांगली असतील तर त्याप्रमाणे त्याचा विषयासाठी मला वेळ थोडासा कमी दिला तर चालेल. पण समजा जर गणितासारखा विषय असेल, विज्ञान सायन्स सारखा विषय असेल, त्याची काठिण्य पातळी जास्त असेल तर त्याला वेळ आपल्याला जास्त द्यावा लागेल. या पद्धतीनं सगळी पूर्ण तयारी परीक्षेची करत असताना या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि आपलं पूर्व ज्ञान जागृत करावं. म्हणजेच 9वी मध्ये आणि 11वी मध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये ज्या बाबीचा आपल्याला ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान त्याचं जागृत करून 12वीच्या परीक्षेची किंवा 10वीच्या परीक्षेची आपल्याला तयारी करावी लागेल. आता परीक्षेची तयारी करत असताना काही बाबी माझ्या मताप्रमाणे काही बाबी आपण स्वतः निर्माण केल्या पाहिजेत किंवा स्वतः त्या कटाक्षाने अशा पाळल्या पाहिजेत. त्यात म्हणजे कसं असतं, आता अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी कोरोनाच्या कालखंडानंतर तर बरेच प्रश्न निर्माण झाले ज्याच्यामध्ये आपल्याला काही बाबी लागल्या आहेत विद्यार्थ्यांना. ती म्हणजे पहिली आहे काम टाळण्याची सवय लागलेली आहे, ती पहिल्यांदा आपल्याला सोडली पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, शाळेमध्ये अभ्यास सांगितल्यानंतर एवढाच सांगितलेला आहे किंवा आज अभ्यास आपल्याला सांगितलाच नाही. वाचन करणं हा अभ्यास बऱ्याच जणांना वाटत नाही. लिखाण करणं, प्रश्नोत्तर सोडवणं, स्वाध्याय पूर्ण करणं हाच आपल्याला अभ्यास असं वाटतो आणि आपण आजचं काम उद्या करू, आज कंटाळलेलं आहे, आज माझ्या म्हणजे अमुक एक काम आहे, दुसरं आहे, असं आपण करतो. तसं न करता दररोजचं काम वेळच्या वेळी केलं पाहिजे. म्हणून मी सांगेल की आजचे काम आजच करा. संत कबीरांनी हिंदीमध्ये असं म्हटलेलं आहे की कल करे सो आज कर, कल करे सो आज कर, आज करे सो परसो अब, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होईगी, बहुरी करोगे कब. वेळेवरच काम केलं पाहिजे. पण आपल्या विद्यार्थ्यांना असं झालेलं आहे की आज करे सो कल कर, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतना भी क्या सोचना या हो, अब जीना है बरसो. म्हणजे काम टाळण्याची जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे ती पहिली आपण टाळली पाहिजे, तरच आपल्याला अपेक्षित असे यश नक्की मिळू शकेल. दुसरं आपल्याला बघावं लागेल ती म्हणजे अभ्यासासाठी योग्य अशी जागेची निवड केली पाहिजे. आता आपल्याकडे असणारे विद्यार्थी काही एकाच श्रीमंत घरातले किंवा ज्यांच्यासाठी वेगळी अशी म्हणजे उपलब्ध असणारी जागा उपलब्ध आहे असं कुठल्याही प्रकारे नाही. आपण बघत असताना अभ्यासासाठी जागा ही स्वच्छ, नीटनेटकी आणि योग्य जागा पाहिजे हवी. म्हणजे प्रकाशाची सोय व्यवस्थित असावी, बैठकीची म्हणजे सोय व्यवस्थित असावी. अशा ठिकाणी आपण बसलं पाहिजे ज्या ठिकाणी मन शांत राहील, एकाग्र राहील, प्रसन्न होईल अशा जागी आपण या ठिकाणी बसलं पाहिजे. अशा जागेची आपण म्हणजे निवड केली पाहिजे. आता बऱ्याच जणांच्याकडे काय स्वतःची अभ्यासाची खोली अशी व्यवस्थित नाही आहे किंवा काही जणांच्या असण्याची शक्यता नाही. काही जणांचं घर लहान असेल. घर जरी लहान असलं तरी घराच्या बाहेर एखादी जागा निवडता येईल. आता मी स्वतः खेडेगावातला आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा खेडेगावातली माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे आपल्या शेतामध्ये जाऊन झाडाखाली किंवा आपल्याकडे लहान लहानशा जरी शाळा असल्या आपल्या तर शाळेचं ग्रंथालय आहे, या ग्रंथालयाकडे किंवा मित्राकडे सोय असेल तर मित्राकडे शाळेतील अभ्यासिका आहे. या अभ्यासिकामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये किंवा अनेक शाळांच्या मध्ये सकाळच्या अभ्यासिका असतात, काही ठिकाणी संध्याकाळच्या अभ्यासिका असतात. अशा अभ्यासिकांचा वापर करून आपण आपल्या अभ्यासाची पूर्ण तयारी केली पाहिजे. जागा ज्या ठिकाणी आपलं मन शांत राहतं, एकाग्र होता येतं, कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येत नाही अशा ठिकाणी आपण उपस्थित राहणं किंवा अशा ठिकाणच्या जागेची निवड आपण अभ्यासासाठी करणं आवश्यक आहे. आता आपल्याला करावं लागेल ती म्हणजे अभ्यासाची त्याचं वेळापत्रक बदलून घ्यावं लागेल. मी याच्या अगोदरच म्हटलेलं आहे तुम्हाला, अभ्यासाचं वेळापत्रक बनत असताना ज्याचं त्याचं वेळापत्रक हे वेगळं असेल. शाळेचं अभ्यासक्रम शिकवण्याचं वेळापत्रक वेगळं आणि आपलं अभ्यास करण्याचं वेळापत्रक वेगळं. आता अभ्यास करण्याचं वेळापत्रक आपण निर्माण करत असताना विषयाच्या काठिण्य पातळीनुसार करावं लागेल. समजा मला जर विषय माझा भाषिक म्हणजे भाषाविषयी जर मला चांगल्या प्रकारे आवडत असेल किंवा मला तो सहज सुलभ होत असेल तर आपल्याला त्यामध्ये
त्याच्यासाठी कमी कालावधी देता येईल. जो विषय काठिण्यानुसार आहे किंवा माझ्या आवडीचा नाही किंवा मी ज्याच्याबद्दल ती दुसऱ्याकडे बसून अभ्यास करू शकतो किंवा शिक्षकांचं त्याला मार्गदर्शन घ्यावं लागेल, अशा एखाद्या विषयासाठी जादा कालावधी दिला पाहिजे. आपण फक्त कालावधी दिला पाहिजे जो माझ्या आवडीचा आहे तो माझ्या घरामध्ये अभ्यास करण्यासाठी, किंवा त्याला कालावधी थोडासा कमी दिला किंवा करमणूक करत घेत असताना आपला त्याचा अभ्यास केला. सहज अभ्यास होण्यासारखे विषय आहेत. कवितासारखा विषय असेल किंवा गद्य असेल किंवा स्वमताचे विषय असेल, ते चर्चेनुसार सुद्धा करता येतील. यासाठी म्हणून आपण उपलब्ध कालावधीनुसार वेळापत्रक बनवणं आवश्यक आहे. आता आपण वेळापत्रक तर बनवतो, बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना ही माहिती आहे की आपण एखादी गोष्ट करायची ठरवली की थोडे दिवस चांगलं होतो, 9चे 9 दिवस आपण त्याला म्हणतो. तसं वेळापत्रक तर बनवून घेतो, पण त्याचं पालन मात्र करत नाही. आणि म्हणून माझं सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच सांगणं असतं की फक्त वेळापत्रक बनवून थांबू नका, तर त्या सगळ्या वेळापत्रकाचं सुद्धा पालन सुद्धा अगदी व्यवस्थित आणि तंतोतंत पद्धतीने करा. आता नुसतं वेळापत्रक केलं, नुसतं अभ्यास करू म्हणजे त्याला बऱ्याच वेळा असं म्हणतो की काही जण पुस्तकी किडी असतात किंवा घोकमपट्टी करणारे असतात, असं आपल्याला करून चालणार नाही. आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे, आपण 18 वयोगटाच्या आतली मुलं आहोत. आपला मानसिक, भावनिक, शारीरिक नुसता विकास करून नाही तर मानसिक विकास होतोय, भावनिक विकास होत आहे. आणि त्याचबरोबर म्हणून आपल्याला खेळ आणि करमणुकीसाठी वेळ द्यावा लागेल. आपल्याला असं म्हटलं जातं की कामात बदल म्हणजे विश्रांती. आणि म्हणून एखादं काम करत असताना, लिखाण करत असताना, वाचन करत असताना आपले डोळे आहेत, आपले हात आहेत, आपलं मस्तक आहे, म्हणजे मानसिक बाबी आहेत, या आपल्याला व्यवस्थित राहाव्यात. यासाठी म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास खेळाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण ते खेळ आणि करमणुकीसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. आता करमणूक करत असताना आपल्याला करमणूक प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकेल. यासाठी मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास चांगल्या प्रकारे कसा होईल अशा प्रकारची साधनं आपण निवडली पाहिजेत. काही जण बुद्धिबळाचा खेळ खेळतात, तर काही कॅरम सारखा खेळ खेळतात. काही ठिकाणी तर हास्याचे अशा प्रकारचे कार्यक्रम अनेक आहेत, हास्य क्लब असतात. अशा ठिकाणच्या बाबी करमणुकीकडे आपण वेळ दिला पाहिजे. आपण घरातच बुद्धी वाढवणारे अनेक प्रकारचे खेळ खेळू शकतो, ज्याच्यामुळे काय होतं तर आपली वैचारिक पातळी जी आहे ती विकास होत जातो. आपण काही बाबी आपल्या म्हणजे मानसिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त राहतो, भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त राहतो. आणि अशा प्रकारे खेळ आणि करमणुकीसाठी आपण वेळ दिला पाहिजे. आता आपण काम करत असताना, अभ्यासाचं काम करत असताना आपल्या असणाऱ्या कामाची आपण विभागणी केली पाहिजे. लहान मोठ्या कामांची आपण विभागणी केली पाहिजे. असं म्हणतात की कोणत्याही कामाची सुरुवात ही जर चांगल्या पद्धतीनं झाली तर त्याचा शेवट सुद्धा चांगल्या पद्धतीनं होतो. इंग्रजीमध्ये म्हणतात की वेल बिगिनिंग इज हाफ डन. आणि आपण एकदा चांगल्या प्रकारे सुरुवात केली तर बरंच काम आपलं चांगलं होतं. आणि म्हणून आपण कामाची सुरुवात करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे, कामाची विभागणी करून घेतली पाहिजे. वाचन आपण कधी करणार किंवा लिखाण कधी करणार, स्वाध्याय कधी सोडवणार, प्रश्नपत्रिकांचा सराव. आता याच्या पुढच्या काळामध्ये सिलेबस प्रत्येक शाळेमधला जवळजवळ पूर्ण होत आला असेल. पुढच्या काळामध्ये आपल्याला परीक्षेची तयारी करायची आहे, म्हणून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे, त्याच्यामध्ये असणाऱ्या काही बाबी अडचणीत असतील तर त्या सुद्धा आपण व्यवस्थित करून घेणे. आपल्याला आता अभ्यासाचे मोठमोठे जे धडे आहेत किंवा सूत्र आहेत ती पाठांतर करणे, ती लक्षात कशी ठेवावीत, या सगळ्या बाबींचं विभागामध्ये वाटून घेऊन ते सुलभ कसं करता येऊ शकेल असं जर आपण करत राहिलो, त्याच्या छोट्या छोट्या नोट्स काढत राहिलो, छोट्या छोट्या बाबी त्याच्या लक्षात ठेवत गेलो तर आपल्याला अभ्यास करण्याला अतिशय सोपं होऊ शकेल. परीक्षेची तयारी आपली चांगली होऊ शकेल. आता हे सगळं करत असताना आपली ऊर्जा पण टिकली पाहिजे. मी अगोदरच तुम्हाला म्हणलेलं आहे की एखादी गोष्ट आपण एकदा निश्चित केली तर आपल्याला काय होतं तर त्याच्यामध्ये काम करण्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याकडे बरेच वेळा कमी पडते. आणि म्हणून आपल्या प्रत्येक दिवसाची जी आपली ऊर्जा नेमकी कधी असते, म्हणजे आपण फ्रेश कधी असतो, सकाळी असतो किंवा संध्याकाळी असतो किंवा शाळेच्या वेळेत असतो, या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि म्हणून दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक ऊर्जेची
पातळी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे नेमकं आपण सकाळच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा रात्रीच्या सत्रामध्ये कधी फ्रेश असतो, ऊर्जावान असतो, याचा आपण निश्चित स्वतः ठरवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. यामध्ये दोन बाबी असल्या बघता येतील. काही विद्यार्थी आपल्याला असेही आहेत की त्यांना संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर दररोजचा अभ्यास दररोज म्हणजे पूर्ण करणं, स्वाध्याय पूर्ण करणं, रात्री बराच वेळपर्यंत वाचन करणं असं लक्षात राहणारे आहेत. तर काही विद्यार्थी आपल्याला असेही आहेत की ज्यांना जे विद्यार्थी त्यांना काही लोकांना रात्री झोपायचं लवकर आणि सकाळी मॉर्निंगला लवकर उठून काही लोक अभ्यास करणारे आहेत, त्यांच्यात ते लक्षात राहतं. आणि त्यामुळं स्वतः आपण आपली ऊर्जा कधी आहे, संध्याकाळी आहे की सकाळी आहे, कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करू शकतो, कशा प्रकारे आपण ऊर्जावान राहू शकतो, नेहमी तवान राहू शकतो, याचा विचार करून आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. आता मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की नुसताच अभ्यास किंवा घोकमपट्टी नावाचा प्रकार आपण करता कामा नये. कारण अभ्यास आपण केला म्हणजे आपल्याला असणारी पुस्तकं असतील, प्रश्नपत्रिका असतील, याच्यातून आपल्या जे माहिती आपल्याला मिळते ती माहिती ग्रहण करणारं केंद्र आपल्याला आहे मेंदू, बुद्धी, ती थकता कामा नये. आणि म्हणून थोडासा थकवा जर जाणवला तर आपण त्याची जरूर अशी विश्रांती घ्यावी. मी याच्या अगोदरच सांगितलंय, विश्रांती म्हणजे कामात बदल म्हणजे सुद्धा विश्रांती. आणि त्यामुळं मानसशास्त्र असं म्हणतं किंवा बाल मानसशास्त्र असं म्हणतं की आपण अभ्यास करताना किमान 1 तास 2 तास जर आपण वाचन केलं किंवा लिखाण केलं तर किमान 30 ते 40 मिनिटाची आपण विश्रांती घेणं आवश्यक आहे. आता या विश्रांतीमध्ये आपण डोळे मिटून जरी नुसतं बसलो, चिंतन केलं, मनन केलं, मी नेमकं आता काय केलं, कशा प्रकारचा अभ्यास केला, याबद्दलची जरी जाणीव केली आणि शांतपणे आपण थोडीशी विश्रांती घेतली तर मेंदू, डोळे आपले थकत नाहीत आणि आपली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा कंटिन्युअस आपल्याला पुढे ती वापरता येते. आता अभ्यास करताना प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे, मी सांगितले त्याप्रमाणे. आणि म्हणून काय करायला पाहिजे तर मुख्य मुद्दे आणि जे आपण वाचन करत असताना येणारे मुख्य मुद्दे असतील ते ठळक करा, स्वतःचं टिपण नोट स्वतः काढा. आता यामध्ये साधी साधी गोष्ट आहे, आपण एखादा पाठ वाचला तर तो त्या पाठाचं सारांश काय आहे, त्या पाठ्याचे उद्दिष्ट काय आहे, त्यावरती कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात किंवा स्वमतामध्ये प्रश्न कसा असू शकेल, याचं साधारणपणे स्वतःच्या भाषेमध्ये त्याचं स्वतः एक छोटस टिप्पण स्वतः काढायला पाहिजे, नोट्स काढणं आवश्यक आहे. किंवा पुस्तकामध्येच मी तर कायम शिकवत असताना असं करतो, उदाहरणार्थ मी हिंदी विषय शिकवतो किंवा इतिहास विषय शिकवतो, जो भाग मला महत्वाचा वाटतो तो त्या पुस्तकामध्येच त्या ठिकाणी दुसऱ्या वेगळ्या पद्धतीचा पेन वापरून त्याला हायलाइट करायला सांगतो. किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ असेल आणि तो शब्द महत्वाचा असेल तर त्याचं पेन्सिलनं तिथंच त्याचा अर्थ लिहायला सांगत असतो. यामुळे काय होतं, पुन्हा आपण ज्यावेळी पुस्तक वाचन करतो त्यावेळी त्यातल्या महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत, ज्याला IMP म्हणतो, त्या कोणत्या आहेत या आपल्याला कळतात. इतिहास सारखा विषय असेल, भूगोलासारखा विषय असेल, विज्ञानामध्ये असेल. आता विज्ञान, इतिहास, भूगोल किंवा गणित यामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की त्याच्यामध्ये चौकोनामध्ये किंवा QR कोडच्या साहाय्यानं तुम्हाला जादाची माहिती दिलेली असते की ज्याच्यावर आधारित अनेक प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ महत्वाचं एखादं नाव असेल, त्या ठिकाणची तिथी असेल, साल असेल, ठिकाण असेल किंवा काही वाक्य असतात, सूत्रे असतात, संज्ञा असतात, व्याख्या असतात. याला आपण जर त्या लिहून काढल्या, आपल्या भाषेमध्ये लिहून काढल्या किंवा त्याला जर आपण हायलाइट केल्या तर त्या आपल्याला उजळणी करताना सहज सोपं जाऊ शकेल. आणि म्हणून कुठलाही अभ्यास करत असताना आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचे ठळक ठळक मुद्दे काढा, स्वतःचं टिपण काढा, म्हणजे आपल्याला परीक्षेची तयारी करणं अतिशय सोपं आवश्यक जाईल. आपलं लक्ष्य निर्धारित करणं आवश्यक आहे. आता प्रत्येकाची कपॅसिटी, ज्याला म्हणतो आपण क्षमता, ज्याची कौशल्य ही वेगळी वेगळी आहेत, प्रत्येकाला वेगळी वेगळी आहेत. आता आपण नेमकं नववीतून 10वीत आलो, 10वीतून कोणकोणते वेगवेगळे अभ्यासक्रम निवडणार आहोत, 12वी नंतर वेगवेगळे अभ्यासक्रम निवडणार आहोत, त्यासाठी असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा देणार आहोत. तर आपला करिअरच्या दृष्टिकोनातून नेमकं काय आपण करणार आहोत, कोणत्या अभ्यासक्रमाला जाणार आहोत, त्याप्रमाणेच आता आपण अभ्यास करत असताना त्या विषयावरती भर देणं आवश्यक आहे. म्हणून मी म्हणतो की करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या शिक्षणाचं उद्दिष्ट नेमकं काय आहे ते निश्चित करा.
उदाहरणार्थ बँकिंगच्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत तर गणित या विषयावरती आपण जास्त भर देऊ शकतो, किंवा आपण 12वीला असो आणि कॉमर्स शाखेमध्ये असो तर त्याच्यामध्ये अगदी कॉमर्स मधल्या टॅली सारख्या बाबी असतील किंवा इकॉनॉमिक्स सारखा विषय असेल तर या विषयावरती आपण जास्त भर देऊ शकतो. विषयानुसार कालावधीचं नियोजन करा. मी मगाशी सांगितलं त्याच्या संदर्भात, हे जरासं रिपीट होतंय पण अत्यावश्यक आहे की घटकानुसार किंवा त्याचं असणार काठिण्य तर आहे त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. आता नियोजन करत असताना आपल्याकडे शिल्लक किती दिवस आहेत, आठवड्याचं नियोजन करणं, महिन्याचं लक्ष निश्चित करून काम करणं, किंवा वर्षाच्या अखेर न घाबरता चांगल्या प्रकारची परीक्षेची आपण अशा प्रकारे तयारी करू शकतो. आठवड्यानुसार म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं, एक घटक निवडला की त्या घटकावर आधारित त्याची उद्दिष्टानुसार त्याची परीक्षेची युनिटवार आपण तयारी करू शकतो. आणि त्याप्रमाणे जर केलं, आठवड्याचं महिन्याचं लक्ष निश्चित करून मी नेमकं काय करणार आहे, कोणता अभ्यास करणार आहे, या पद्धतीनं जर आपण केलं तर महत्वाचं आहे. मी या ठिकाणी एक चित्र इथं दाखवलेलं आहे. मेरे जीवन का लक्ष्य क्या है, पहले तय करो, बाद में धीरे 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 चढ़ते जाओ. बीच बीच में जब ये रुकावटें पैदा होगी या अड़चने आएगी, उनको न घबराते हुए अगर हम तैयारी करेंगे तो हम जो कुछ मतलब जो अपेक्षित जो यश हम कहते हैं वो यश हमें बिल्कुल मिल सकता है. यामध्ये अनेक बाबी आपल्याला बघाव्या लागतील. आपल्या सर्व इंद्रिय जी समाविष्ट आहेत. आपण लहानपणापासून शिक्षण घेत असताना किंवा समाजामध्ये वावरत असताना, आई वडिलांच्यावर समाजात राहत असताना, आपल्या कुटुंबात राहत असताना आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचा वापर करत असतो. ते म्हणजे आपले डोळे, आपले कान, आपले नाक, आपली जीभ, आपलं स्पर्श ज्ञान जे आहे, याच्या साहाय्यानं या समाजामध्ये, पुस्तकामध्ये, वेगवेगळ्या बाबीमध्ये असणारी अनेक प्रकारची माहिती, इन्फॉर्मेशन आपण आत ग्रहण करत असतो आणि ती आपल्या बुद्धीकडे पाठवून त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती करत असतो. आणि हे सर्व वाढवण्यासाठीच पुस्तकांच्या मध्ये अनेक प्रकारचे चार्ट दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला डोळे वापरावे लागतील, चित्र दिलेले आहेत, आकृत्या दिलेल्या आहेत, नकाशे दिलेले आहेत, आलेख दिलेले आहेत. याचं लक्षपूर्वक निरीक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून मी असं सांगेल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे जर आपण पहिल्यांदाच माहिती करून घेतलं तर आपल्याला या सगळ्या बाबींचा आपण वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. आपण नुसतंच वाचत असताना बऱ्याच अंडरस्टँडिंगसाठी, म्हणजे आपल्या ज्या ज्ञानाच्या ज्या पातळ्या आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, त्यानंतर पुढे कौशल्य, तर हे ज्ञानावर आधारित न राहता त्याचा समाजामध्ये किंवा पुढच्या कालावधीमध्ये आपला कसा वापर करता येऊ शकेल, चित्रातून ज्यादा काय मिळू शकेल, यासाठी म्हणून आपण या ज्ञानेंद्रियांचा वापर केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण विज्ञान शाखेमध्ये असू तर लॅबमध्ये जाऊन प्रात्यक्षिक करणं, त्या विषयाशी संबंध असणारे मॉडेल्स हाताळणं, आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकासह असणाऱ्या CD उपलब्ध आहेत, ई कंटेंट उपलब्ध आहे, दीक्षासारखं शासनामार्फत विकसित केलेलं ऍप आहे, प्रत्येक पुस्तकामध्ये असणारे QR कोड आहेत. याच्यातून अनेक प्रकारची जादाची माहिती मिळू शकेल. मी तरी कायम नेहमी असं म्हणत असतो की आपल्याकडे जे 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी त्यांना नुसतंच पास व्हायचं आहे, त्याला आपण म्हणतो 35 जिंदाबाद. काही विद्यार्थी आहेत ते साधारणपणे मध्यम याचे असतात, 60, 70, 65% या बने असतात. तर काही विद्यार्थी 90%च्या वरचे, 80%च्या वरचे असतात, ज्यांना जादा ज्ञानाची भूक असते. अशा मुलांनी ती जादा ज्ञान प्राप्त करण्यासाठी या सगळ्या बाबींचा वापर करावा. थोडक्यात मला एवढंच वाटतं की आपल्याकडे असणाऱ्या सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर जर आपण योग्य पद्धतीनं जर आपण केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान ग्रहण करता येईल आणि त्याचा वापर परीक्षेची तयारी करण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे परीक्षा देण्यासाठी करता येईल. आता लक्ष ठेवण्याचे तंत्र वापरा. लक्ष ठेवण्याचं अनेक प्रकारची तंत्र आहेत, त्या विषयानुसार वेगळं वेगळं आहे. उदाहरणार्थ एखादा पुस्तकाचं धडा वाचला असेल तर त्याचा सारांश मी लक्षात ठेवू शकतो, ज्याच्या आधारे आपल्याला अनेक प्रकारे कौशल्य प्राप्त करता येऊ शकतात. लक्षात ठेवण्याची तंत्र अनेक आहेत. अनेक व्याख्यानामधून आपल्याला बऱ्याच जणांना ती कळलेली असतील. बरीच तंत्र आहेत. उदाहरणार्थ एखाद्या आपण आज दिवसभरात मी काय केलं याची जरी डायरी घेतली किंवा संध्याकाळी मी शांतपणे बसून मी सकाळपासून काय शिकलो, कोणकोणत्या विषयात काय शिकलो किंवा काल काय गेलो, त्याच्या अगोदर काय केलं, हे जर आपण हळूहळू जर त्याचा प्रयोग करत गेलो तर आपली असणारी
बौद्धिकता किंवा लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढत जाते आणि हे एका दिवशी किंवा एकाच वेळी करण्यासारखं नाही. भाषा विषयामधलं व्याकरणातल्या रचना आहेत, अलंकार असतात किंवा व्याकरण चालवा असेल किंवा त्यातल्या अनेक बाबी असतात, इंग्रजीच्या बाबतीत असतात, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल किंवा भाषिक कौशल्यामध्ये असेल, पत्रलेखन असेल, निबंध लेखन असेल, या सगळ्या बाबी किंवा गणितामध्ये त्याच्या पायऱ्या असतात, सूत्र असतात. या पायऱ्या, सूत्र, प्रमेय, भौमिक रचना या काही गोष्टी पाठांतर करायला पाहिजेत. आपल्याला असणारी पूर्वी आपण जी फेकून दिली, ही बऱ्याच जणांनी फेकून दिलेली असते, ती म्हणजे पाटी आणि पेन्सिल, तिचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारे विज्ञान, समाजशास्त्र हे विषय आहेत, याच्यामध्ये कारण किंवा त्याचे असणारे परिणाम या बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यासाठीची स्वतःची मेथड स्वतः विकसित करणं आवश्यक आहे. स्वतः कसं लक्षात ठेवता येईल, म्हणजे यासाठी छोट्याशा म्हणजे नोट्स काढता येतील का, किंवा त्याला काय करता येईल, किंवा मी सांगितल्याप्रमाणे पुस्तकाचा वापर काही जण जास्त प्रमाणात करणार आहेत. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवण्याचं तंत्र स्वतः विकसित करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास तर करत असतो, पण याबरोबरच आपली तब्येत सुद्धा सांभाळणं आवश्यक आहे. आणि म्हणून या काळामध्ये, इथून पुढच्या काळामध्ये तरी किमान पुस्तका या म्हणजे बऱ्याच जणांचं जागृत जास्त झालं की पित्त वाढलं की पुन्हा चित्त खवळतं, पुन्हा त्याचा डिस्टर्बन्स होतो आपल्या अभ्यासामुळे. आणि म्हणून आपण संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. संतुलित असावा, पोषक असावा. बऱ्याच जणांचे पालक, काही जणांचे असे लाड वगैरे करत असतात, त्यांना पिझ्झा, कोल्ड्रिंक, पास्ता यासारखे जे जंक फूड आपण घेतो ते घेणं पूर्णपणे टाळावं. कारण त्याचाच म्हणजे परिणाम आपल्या पोटावरती होतो, पचनक्रियेवर होतो, त्याचा जागरूक होतो, मग आळस येतो, जास्त प्रमाणात खाल्यामुळे आळस येतो आणि त्या आळसामुळेच मग आपला अभ्यासावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून या गोष्टी टाळणं आवश्यक आहे, जे आपल्याला बऱ्याच कठीण वाटत असतील, पण कोणतीही गोष्ट कठीण नाही. यासाठी काय करायला पाहिजे, तर सकाळी चांगल्या प्रकारची निहारी घ्या. चांगल्या प्रकारे सकाळी 9 वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे निहारी घ्या. आमचे खेडेगावातले विद्यार्थी जे आहेत ते बऱ्याच वेळा आपल्याकडे दूध उपलब्ध असतं किंवा फळं उपलब्ध असतात, भाज्या असतात, त्याचा वापर करत असतात. दुपारी हलकंसं जेवण घ्या, म्हणजे आपल्याला कंटाळा येणार नाही, कुठल्या प्रकारचा आळस येणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळा आपल्याला शाळेमध्ये सुद्धा आपण म्हणजे जास्त प्रमाणात जेवतो किंवा जड जेवण आपण घेतो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. रात्री सुद्धा हलक्या प्रकारचं जेवण घ्या, चांगल्या प्रकारचं संतुलित आहार, कॅलरी ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या असतील किंवा आपण जीवनसत्व म्हणतो ही चांगली असतील. कारण शरीर चांगलं राहिलं तर मन ताजं राहतं, ताजं राहतं आणि म्हणून अभ्यास करणं अतिशय सोपं जातं. आणि इथं तरी असं सांगितलं आहे की म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा सांगितलं आहे किंवा अनेक आरोग्य संदर्भात आहार तज्ञ त्यांनी सांगितलं आहे की रात्रीच्या आहारामध्ये फक्त सॅलेड आणि दूधच घ्यावेत, म्हणजे आपण फ्रेश आणि चांगल्या प्रकारे राहू शकू. यासाठी संतुलित आहार घ्यावा. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल ते म्हणजे शरीरास निरोगी ठेवा. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की आपलं जर काय म्हणतात त्याला, साऊंड माइंड लिव्हज इन साऊंड बॉडी. जर आपलं शरीर जर चांगल्या प्रकारे निरोगी राहिलं तर आपलं मन सुद्धा निरोगी राहतं. असं म्हणतात, मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं, एका स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन राहतं. आणि म्हणून यासाठी निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या छोटी छोटी खेळ खेळणं आवश्यक आहे. आपण सहज करू शकू. सकाळी मॉर्निंग वॉकला जावं, आपल्या सामर्थ्यानुसार व्यायाम करावा, छोटा छोटा असा आपण व्यायाम करावा. असं केल्यानंतर काय होतं की आपण स्वतः सक्रिय राहतो, ताजतवानं राहतो, ऊर्जावान राहतो. स्वतःला ऊर्जावान असल्याचं तुम्ही अनुभव कराल. अलीकडच्या काळामध्ये योगा आणि ध्यानधारणा, प्राणायाम आपण म्हणतो, आलोम विलोम सारखे असतील, भ्रस्तिका असतील, अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे व्यायाम किंवा ध्यानधारणा केली, योगा केली, ओम उच्चारण केलं तर त्यामुळं शरीरामध्ये एक चांगल्या प्रकारचे तवंग निर्माण होतील, तजेलदार वातावरण, तरंग निर्माण होतील आणि ती बुद्धीपर्यंत जातील आणि आपण कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रकारे करू शकू. योगा आणि ध्यानधारणामुळेच चांगल्या प्रकारची आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकतो आणि त्यामुळं परीक्षेची चांगली तयारी होईल. कुठल्याही प्रकारचं तणाव आपल्याला बिलकुल निर्माण होणार नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की साऊंड माइंड
इन अ साऊंड बॉडी, आणि म्हणून आपलं शरीर धडधाकट तर सगळ्या गोष्टी पुढच्या करता येतील. आणखी एक मी आपल्याला सल्ला देईल, तो म्हणजे कोणतेही जे आपल्याला निर्माण होणारे प्रश्न आहेत ते वेळेवर सोडवा. आपण बऱ्याच वेळा असं वाटतं की मला एखादी शंका जर निर्माण झाली तर ती मी विचारू की नको, असं बऱ्याच वेळा वाटतं. आणि म्हणून आपण शिक्षकांशी आणि हुशार असणारे आपल्यापेक्षाही चांगले विद्यार्थी जे आहेत अशा विद्यार्थ्याशी मैत्रीपूर्ण संबंध आपले असले पाहिजेत. आपण एवढं व्यवस्थित असलं पाहिजे आपले प्रेझेंटच्या संदर्भात असेल, वेळेवर अभ्यास करण्याच्या संदर्भात असेल, की शिक्षकांना आपण एखादी शंका विचारली तर त्यांना वाटेल की बाबा खरोखरीच ही शंका आहे, आणि ती शंका आपण बऱ्याच वेळा मी तरी म्हणतो की ती कायम वर्गातच विचारावी. म्हणजे मग ती एखाद्या विद्यार्थ्याची धाडस असतं शंका विचारण्याची, काही विद्यार्थ्यांचं धाडस होत नाही. अशा वेळी ते विद्यार्थी जर वर्गात शंका विचारू लागले तर त्याचं स्पष्टीकरण शिक्षक वर्गातच करू शकतील, आणि त्यामुळे ती शंका सर्वांची निरसन होईल. शंका विचारताना ते वेळेवर विचारायला पाहिजे. कुठली गोष्ट शिडी करून किंवा वेळ पुढे घालून चालणार नाही, कारण मग ती काही वेळानंतर ती शंका जर आपण निरसन केली नाही तर पुढचा अभ्यास करणं आपल्याला कठीण जातं. आणि म्हणून शंका वेळच्या वेळी आपण विचारणं आवश्यक आहे, त्यांचं निरसन करून घेणं आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये अभ्यासाची बाळून प्रगती म्हणजे बाबी बदललेल्या आहेत. पूर्वीच्या काळी होतं टीचरचा डायरेक्ट उद्देश होता की तो टीच करतो तो टीचर, पण आजच्या काळामध्ये त्याच्या सगळ्या संकल्पना बदललेल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला, विषय सुलभ व्हायला, प्रश्नपत्रिका सुलभ व्हायला जो मदत करतो, गाईड, मार्गदर्शक म्हणून शिक्षकांची आज भूमिका आहे. तुम्ही जिथं तटाल तिथं थोडी मदत तुम्ही मागायची. तुम्ही त्यांच्याकडे हात केला तर तेही आपला मैत्रीचा हात आपल्याला पुढे करतील आणि आपल्या अनेक समस्या ते सहज सोडवू शकतील. आणि म्हणून यात महत्वाची स्वतःचे ज्या बाबी आहेत, शिकण्याची आवड आपल्याला असली पाहिजे. आणि असं म्हणतात की जो विद्यार्थी शिक्षणामध्ये आवड दाखवतो, आवड ठेवतो, वेळच्या वेळी अभ्यास करतो, वेळच्या वेळी शंकांचं निरसन करतो, छोटे छोटे प्रश्न विचारतो, असाच विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतो आणि अशा विद्यार्थ्याची परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे तू करू शकतो. आपल्याला अनेक प्रकारची संसाधनं आहेत या अभ्यास करण्यासाठी, परीक्षेचे तंत्र निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारची संसाधनं आहेत. ती सर्व संसाधनं आपण वापरणं आवश्यक आहे. आपल्याकडे काय काय आहे बघा, पाठ्यपुस्तक आहेत, ग्रंथालय आहेत, ग्रंथालयामध्ये संदर्भ पुस्तक आहेत. उदाहरणार्थ इतिहासाचा एखादा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर तिथं संदर्भ ग्रंथ आपण घेऊ शकतो. आपल्यापेक्षा शिकलेले अगोदरच्या वर्गात असणारे आपले भाऊ असेल, आपली बहीण असेल, आपले पालक असतील, समवयस्क आहेत, या सर्वांशी आपण नेहमी चर्चा केली पाहिजे अभ्यासाच्या संदर्भात. उदाहरणार्थ एखादं प्रमेय पाठ करायचं असेल किंवा एखादा विज्ञानामधला बाबी पाठ करायच्या असतील किंवा गणितामधल्या काही संज्ञा जर पाठ करायच्या असतील तर आपण चर्चेनं या सगळ्या गोष्टी सहज करू शकतो. या सगळ्या संसाधनाचा आपण वापर केला पाहिजे. मी पुस्तकासारखं संसाधन दुसरं कुठलंही नाही. अलीकडच्या काळामध्ये कृतीपत्रिकेच्या माध्यमातून नवनवीन जे पाठ्यक्रम निर्माण झालेला आहे, चांगल्या प्रकारची पुस्तकं झालेली आहेत. ती पुस्तकं आपण जर पाहिली तर पुस्तकाच्या जे पाठ आपण बघणार आहोत त्याच्या सुरुवातीलाच त्या पाठाचं असणारं उद्दिष्ट नक्की केलेलं असतं. उदाहरणार्थ हिंदीमध्ये असतं पढो, सुनो, लिखो, बताओ, चर्चा करो, हे सगळं तिथं लिहिलेलं असतं. हे सब कुछ वहां पर लिखा होता है. उसी प्रकार तशाच प्रकारे प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये आहे. किंवा पाठ्यपुस्तकाचा पाठ झाल्यानंतर त्या पाठामध्ये मी काय शिकलो आणि त्याचा वापर मी कुठं करणार आहोत यासाठी सुद्धा बाबी आहेत. किंवा पाठ्यपुस्तकामध्ये मध्ये मध्ये चौकोन देऊन वेगळ्या कलरमध्ये, वेगळ्या आकृतीमध्ये, ज्याला वेब्स म्हणतो, अशामध्ये दिलेलं आहे, कोष्टकामध्ये दिलेलं आहे. ती माहिती आपलं पुढचं जे काही आपण जे काही करणार आहोत, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत, करिअर जे करणार आहोत, त्या करिअरच्या दृष्टिकोनातून, मुलाखतीच्या दृष्टिकोनातून ती माहिती अतिशय उपयोगी आहे. म्हणून मी म्हणलो की फक्त ज्ञानावर आपण अवलंबून राहायचं नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग आपण उपयोजनात कसा आणणार आहोत यासाठी म्हणून या पाठ्यपुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे. अनेक पाठ्यपुस्तकामध्ये QR कोड आहेत, त्या QR कोडचा वापर करणं आवश्यक आहे. आपण करून बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सहज आहे. अगदी आपल्या YouTube यांचाही वापर करू शकतो आपण. त्याच्यामध्ये असणारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका अगोदरच्या सोडवलेल्या आहेत. ज्यांनी 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहेत,
99 पर्यंत जे पोहोचलेले आहेत अशा अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत, उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत, त्याचाही वापर करू शकतो. अगदी आपल्या अभ्यासासाठी म्हणून इंटरनेटचा, टेलिव्हिजनचा, या सगळ्या गुगलचा, युट्यूबचा, या सर्व बाबींचा जास्तीत जास्त वापर आपण करणं आवश्यक आहे. म्हणून मी म्हटलो की आपल्याकडे असणारे उपलब्ध असणारी सर्व जे संसाधन आहेत त्या संसाधनांचा वापर आपण केला पाहिजे. आपल्याकडे अनेक प्रकारचे तंत्र आहे. ज्याप्रमाणे एखादा मिस्त्री असतो, एखादा गाडी दुरुस्त करणारा, तो ज्या त्यावेळी जे ते हत्यार वापरतो. या ठिकाणी चित्रात मी दाखवलेलं आहे तुम्हाला की तो पकड वेगळ्या वेगळी वापरतो, त्या ठिकाणी असणारा पाना वेगळ्या वेळी वापरतो. एका वेळी सगळं वापरत नाही, आवश्यकतेप्रमाणे जे जे वापरतो त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, इथं म्हणलं आहे टूल्स यू विल नीड फॉर लाईफ, ही जी सगळीच लागणार हत्यार आहेत ही आपण वापरणं आवश्यक आहे. यानंतरचा पुढचा भाग असा मी म्हणेल की आपण आपले जे जुने रिकामी कागद आहेत, किंवा मी मगाशीच त्याचा उल्लेख केला, आपण बऱ्याच वेळा पाटी आणि पेन्सिल वापरणं कमीपणाचं म्हणतो, पण आज आपण रिकामे कागद, पाटी, पेन्सिल यांचा वापर आपण सहज केला पाहिजे. त्याच्यावर आपल्याला चुका दुरुस्त करून येतात. मी तर असं म्हणेल की आपण नेमकं कुठलं काय गोष्टी वाचल्या किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं तर आपण ते जसं आहे तसं उत्तर लिहून काढणे, एका दुसऱ्या वेळा वाचणे, पुन्हा ती बाब पुसून काढणे, पुन्हा लिहिणे, आणि अगोदर आपण लिहिलेलं आणि नंतरचं लिहिलेलं यामध्ये झालेल्या चुका, यामध्ये करायच्या असणाऱ्या दुरुस्त्या आपल्याला सहज कळतील. आपण छोटे छोटे कागदाचं टिप्पण करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. यावरती लहान लहान आकाराचे कागद घ्यायचे आणि त्याच्यावर नोंदी घ्यायच्या, त्याला आपण नोट्स म्हणतो, छोट्या छोट्या आपल्या भाषेमध्ये. म्हणजे एखादी नोंद जशी केली त्याप्रमाणे ती बघितली की आपल्याला अनेक गोष्टी ज्या दुसऱ्या आहेत त्या लक्षात येऊन जातात. म्हणून या उजळणीसाठी आपल्याला आता पुढच्या कालावधी अतिशय कमी राहिलेला आहे. अशा वेळी उजळणी करताना ही टिप्पणं आपल्याला उपयोगी पडतील, आणि म्हणून लक्षात ठेवण्यासाठी कागद वापर करा. मी या ठिकाणी आपल्याला ही सूचना करेल, या कागदांचा वापर फक्त अभ्यासासाठीच, परीक्षे तयारी करण्यासाठीच करा. त्याच्यामध्ये परीक्षेच्या मध्ये नक्कल करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी त्याचा दुरुपयोग होऊ नये ही आपल्याला जाणीवपूर्वक मी सांगतोय. कारण आपलं जे बोर्ड आहे किंवा विभागीय मंडळ आहे ती या सगळ्या गोष्टीवरती जागरूक आहे, त्याचा वापर आपण करू नये. आता थोडक्यात मी एवढं सांगेल, लहानपणापणी आपण वापरलेली पाटी असेल, पेन्सिल असेल, या पाटी आणि पेन्सिलचा वापर आपण पुन्हा एकदा करावा, म्हणजे आपल्याला चुका निश्चित सुधारता येतील. शिक्षणामध्ये आपण काय करतो तर आपल्याला ज्या वेळेला आपण एखाद्या पायरीवरनं चढत जातो, जिन्यावरनं चढत असतो, त्यावेळी कधीतरी चढताना एखादी पायरी जर चुकली आणि आपल्याला तिथं थोडीशी ठोकर लागली किंवा आपला पाय घसरला, पाय मुरगळला, तर पुन्हा वारंवार त्या ठिकाणी जात असताना इथं गेल्यानंतर माझं असं झालं होतं हे आपल्याला वारंवार जन्मभर लक्षात राहतं. आणि म्हणून आपण या सगळ्या बाबीच्या, जुन्या बाबींचा आपण वापर करावा. याच्यामध्ये आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, 3 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे, आणि त्यामुळे आपण एक काम करायला पाहिजे, स्वतःला प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जीवनामध्ये मी यशस्वी नक्की होणार आहे. या यशस्वी होण्यासाठी म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही आनंदाचे क्षण आहेत ते क्षण आपण स्वतःसाठी वापरायचा प्रयत्न करा. ते आनंदायी क्षण आठवा, म्हणजे आपण निश्चित प्रोत्साहित होऊ, आनंदाने राहू शकू. स्वतःला विश्वास द्या, आय कॅन डू इट, आय कॅन विन. आणि यासाठी म्हणून आपल्याला नुसतं हार्ड वर्क करून चालणार नाही, तर स्वतःला स्मार्ट वर्क करणं आवश्यक आहे. आपल्याला नेहमीच ससा आणि कासवाची गोष्ट नेहमी सांगितली जाते. यामध्ये ससा जरी स्वतः ताकदवान, चांगला पळणारा जरी असला तर आपल्या गोष्टीमध्ये नेहमी कासव जिंकत आलं, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युटी होती, कन्सिस्टन्सी होती, सातत्य होतं. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये आपण सातत्य ठेवत जर गेलो, अभ्यासासाठी सातत्य गेलो, तर आपलं मनोबल वाढतं, सकारात्मक विचार आपले वाढतात, आणि म्हणून मी चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होणार आहे, मी हे करू शकतो, आय कॅन डू इट, आय कॅन विन. अशा प्रकारे जर आपण स्वतःला तयार केलं, मग यासाठी काय करावं लागेल, तर अशा प्रकारची प्रेरणा देणारी जी अनेक प्रकारची व्याख्यान आहेत ती व्याख्यानं वाटावी लागतील. आपले नेमके प्रेरक कोण आहेत, आपण ज्यांना आयडियल मॅन मानतो असे कोण आहेत ते निश्चित करावं लागेल. आणि
त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला अनेक बाबीमध्ये आपण तयार होऊ शकू, परीक्षेची चांगल्या प्रकारे तयार करू शकू. कुठल्याही प्रकारची दुसरा शॉर्टकट न घेता कोणत्याही दुसऱ्यानं आपल्याला मदत करावी, ती मदत सुद्धा आपण उदाहरणार्थ बऱ्याच वेळा गाईडचा वापर करतो, तर ती गाईड आहे, मार्गदर्शक आहे. आहे तशी उत्तरं उतरून काढण्याचं ते साधन नव्हे, आणि म्हणून या बाबी आपण वापरणं आवश्यक आहे. आता पुन्हा आणि मी शेवटी इकडे येईल की भोजन पाणी योग्य प्रमाणात घ्या, योग्य प्रकारचा आहार, भोजन वेळच्या वेळी घ्या, तो पण योग्य प्रमाणात घ्या. बऱ्याच वेळा असं होतं, काही विद्यार्थी तर एवढा चांगला अभ्यास करतात किंवा मोबाईलच्या मागे असतात की त्यांना पाणी पिण्याची किंवा आपल्याला भूक लागलेली आहे, नाश्ता घ्यायचा आहे, याची सुद्धा म्हणजे भान राहत नाही, याचं भान सुद्धा राहत नाही. आणि त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची जर कमतरता निर्माण झाली तर त्याचा मेंदूवरती नक्की परिणाम होतो. आणि म्हणून शरीरातील पुरेसे पाणी हे मेंदूला सक्रिय करते, विज्ञानानं निश्चित केलेलं आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे, स्वच्छ चांगल्या प्रकारचं पाणी. आणि म्हणून अभ्यास करत असताना आपल्या जवळ नेहमी पाण्याची बाटली असावी. आपण असं म्हणू की पाणी पिण्यासाठी उठून गेलो तर आपली विचार करण्याची लिंक बऱ्याच वेळा तुटते, आणि मध्ये मध्ये जर आपल्याला पाणी प्यायचं असेल, तहान लागली पाणी प्यायचं असेल, तर या गोष्टीच होतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं, जे काही अभ्यासासाठी पूरक असं वातावरण आपल्या बरोबर असेल तर आपला अभ्यास सुद्धा व्यवस्थित होतो. कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नसेल तर आपण चांगल्या प्रकारे म्हणजे स्वतःला तिथं एकाग्र करू शकतो आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. आणि म्हणून वेळेवर असणारं भोजन पाणी हे योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे. आता या सगळ्या बाबीतून आपण शेवटाकडे येत आहोत. या सगळ्या बाबीमध्ये आपण पूर्णपणे शांत राहणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा भाग बऱ्याच वेळापूर्वी वाचलेला होता आणि मध्यंतरी आपण तिकडे दुर्लक्ष केलं आणि मग आता येत नाही, काय करूया. तर ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती सायकल शिकत असताना, आपण सायकल जी चालवतो किंवा मोटरसायकल चालवतो, ती शिकत असताना पहिल्यांदा आपण पडतो, अनेक बाबी होतात, पण कालांतराने एकदा आपण शिकलो, त्यातलं तंत्र शिकलो, तर आपल्याला ती कधी विसरत नाही. बऱ्याच दिवसानंतर सायकल चालवायला लागलो किंवा बऱ्याच दिवसानंतर पोहायला गेलो तर थोडंसं इकडे तिकडे थोडंसं होईल, दमछाक होईल, पण थोडंसं अगदी थोड्या वेळामध्ये पूर्वी शिकलेलं ज्ञान, पूर्वी शिकलेलं तंत्र आपल्याला सहज वापरता येतं. आणि म्हणून अशा वेळी चळवळून जाऊ नका, घाबरू नका, स्वतःला शांत ठेवा, डोळे बंद करून थोडासा विचार करा. त्याला मी पहिल्यांदाच म्हणलो, चिंतन करा, मनन करा, शांत बसून दीर्घ असा श्वास घ्या. असं केल्यानं आपल्याला मनाला शांती मिळेल. असं म्हणतात की मनामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे विचार असतील, म्हणजे आपल्याला मी पहिल्या अगोदर सांगितलं आहे की आपल्या फक्त शारीरिक विकास होत नाही तर मानसिक आणि भावनिक विकास होतो. आपलं हे टीन एज आहे, ज्याप्रमाणे म्हणजे 12 नंतर 13, 14, 16 ते 19 पर्यंत आपण येतो, त्याच्यामध्ये भावनिक विकास होत असताना आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ शकतात. चांगल्या विचारापेक्षा वाईट विचार जास्त मनावरती परिणाम करत असतात. त्यामुळे असे विचार जर आपल्याला टाळायचे असतील तर शांत राहा, योगा करणं, व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं, या सगळ्या बाबी आपल्याला करायला पाहिजेत. पुढचा भाग आहे तो म्हणजे आत्मविश्वास बाळगा, तणाव टाळा. आपण यशस्वी होणारच आहोत. सगळ्यात महत्वाचं हेही सांगेल की आपण जी परीक्षा देणारे आहोत ती परीक्षा काही शेवटची परीक्षा नाही, याच्यानंतरही आपण परीक्षा देणार आहोत. एखाद्या परीक्षेमध्ये अपयश आलं किंवा मागच्या परीक्षेमध्ये माझं झालं, शालेय जे परीक्षा आहेत, उदाहरणार्थ इयत्ता 10वी 12वी पूर्व परीक्षा असते, त्याच्या अगोदर सामायिक परीक्षा असते, त्याच्या अगोदर टेस्ट असतात, यामध्ये माझं असं झालेलं आहे, मग माझं पुढे हे होईल का, मला म्हणजे हा विषय थोडासा कठीण जाईल का, माझा पेपर व्यवस्थित सुरू म्हणजे वेळेवर होईल का, या सगळ्या बाबी जर आपण मनात घेतल्या, अनावश्यक भीती घेतली तर अनावश्यक भीतीमुळे आपला आत्मविश्वास ढळू शकतो. आणि म्हणून शांत राहा, आपला अभ्यास चांगला होणारच आहे याच्याबद्दलचा आत्मविश्वास बाळगा. आणि जर स्वतःला मेंटेन केलं, स्वतःला मानसिक तयारी केली तर आपल्याला तणाव येणार नाही. तणाव टाळा आणि आत्मविश्वास बाळगल्यानंतर आपल्या परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. बऱ्याच वेळा असं वाटतं विद्यार्थ्यांना किंवा पालकांचं असं मत असतं की विद्यार्थी लिहिण्याचा सराव जास्त करतात, पण खरं तर आजच्या काळामध्ये ज्या बऱ्याच वेळा लिहिण्याचा सराव म्हणजे आता पूर्व परीक्षा झाली
एकदा सगळ्या गोष्टी पूर्ण पडल्या की मध्यंतरी परीक्षेच्या अगोदर आपण वाचन जास्त प्रमाणात करतो, पाठांतर जास्त प्रमाणात करतो आणि त्यामुळे लिहिण्याचा सराव आपल्याला बऱ्याच वेळा कमी पडतो. आणि म्हणून अशा वेळी परीक्षेला आपण गेलो की पहिलाच पेपर इंग्रजीचा किंवा मराठीचा असतो. अशा वेळी पेपर आपण द्यायला गेलो की आपला पेपर वेळेत पूर्ण होत नाही, कव्हर होत नाही. का? कारण लिहिण्याचा सराव थोडासा महिना दीड महिना आपल्याला बंद झालेला असतो आणि त्यामुळे परीक्षेच्या वेळी हात दुखणं, बोट दुखणं अशा प्रकारचे चांगले प्रसंग आपल्याकडे येऊ शकतात. मग पेपर वेळेत पूर्ण होत नाही किंवा काही प्रश्न राहतात, आपली गडबड होते. म्हणून नेहमीचा लिखाणाचा सराव असला पाहिजे. वेगळ्या प्रकारचा पेन धरण्याची पद्धत, उत्तर प्रश्नपत्रिका कुठल्या बाजूला असावी, उत्तरपत्रिका खरं तर उजव्या हाताने लिहिणाऱ्याची उत्तरपत्रिका ही आपल्या उजव्या बाजूला, प्रश्नपत्रिका ही त्याच्या डाव्या बाजूला, अशी लिहिण्याची पद्धत किंवा तगड जे आपलं त्याला एक्झाम पॅड म्हणतो ते धरण्याची पद्धत, अशा पद्धतीची नियमितपणे आपण सराव केला पाहिजे. आता पुढच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका मिळवा, त्याचा सराव करा. अनेक वेळा तेच प्रश्न रिपीट होतात किंवा गणितासारख्या पेपरमध्ये फक्त आकडेवारी बदललेली असते, तेच प्रश्न, त्याच्याच प्रकारची सूत्र, तेच प्रकारची प्रमेय, अशा प्रकारचं असतं. आणि म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतो. आणि म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी या बाबी आवश्यक आहेत. नियमित वाचनाबरोबरच नियमित लिखाणाचा सराव करणं आवश्यक आहे. आता यामध्ये आणखी असं म्हणतात की आपलं हस्ताक्षर हा आपल्या दागिन्यासारखा असतो. हस्ताक्षर सुवाच्य पाहिजे. मी तर म्हणेल की उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीला जसं हस्ताक्षर आहे तसंच उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर शेवटच्या ओळीला असलं पाहिजे. हस्ताक्षरामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे बदल होता कामा नये. बऱ्याच वेळा आपली गडबड होते, अक्षरावणी रेषा न देणं, देवनागरी लिपीमध्ये म्हणजे अक्षरावणी म्हणजे रेषा द्यायला पाहिजे, शिरोरेखा म्हणतो त्याला आपण, ते आपण केल्या पाहिजेत. शुद्ध लेखन पाहिजे. त्यानंतर परिच्छेद करणं, कठोर परिच्छेद करावा, त्याचं समास किती त्याला सोडावा, त्याचा परिच्छेद कसा करावा, परिच्छेदामध्ये लिखाण करत असताना पहिल्या परिच्छेदामध्ये असणारी ओळची पुढची अगोदरची रेष ते पुढं कुठं करावी, या सगळ्या बाबी आपण आदर्श उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आदर्श उत्तरपत्रिकांचा सराव करा. सुवाच्य हस्ताक्षर, आता तुम्ही म्हणाल की आता हे हस्ताक्षर सुधारण्याची वेळ आहे का, पण जे हस्ताक्षर आहे ते शुद्ध असावं, त्याच्या शुद्धतेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. उदाहरणार्थ आमच्या हिंदी सारख्या विषयामध्ये ते म्हणतात की चार गलतियां जब हो जाती है तो एक अंक काटा जाता है, दो गलतियों के लिए आधा अंक काटा जाता है. तर तो प्रश्न समजा 2 मार्काचा असेल आणि त्यावर जर चुका तुमच्या जर 4 झाल्या शुद्ध लेखनामध्ये, लिहिलंय उत्तर पण ते अशुद्ध असेल तर तुमचे मार्क निश्चितपणे कापले जाऊ शकतात. आणि म्हणून आपण तशा प्रकारचा सराव करणं आवश्यक आहे. आता ही परीक्षेची तयारी करत असताना मी ज्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या बाबीमध्ये मी अगदी शेवटाकडे येतोय. आपण इथं चित्रात मी दाखवल्याप्रमाणे अनेक बाबीनं बांधलेलो आहोत. बॅरियर्स आहेत, आपल्याला अडथळे आहेत, आपल्याला काही मर्यादा आहेत. आपण बऱ्याच गोष्टी अशा नकळतपणे लॉस मध्ये करतो. आपल्याला अनेक जण काहीतरी शिकवत असतात, रिगार्ड्स देत असतात, अशा अनेक बाबी असतात. क्रिटिसाइज करत असतात, टीका करतात, डाऊट्स आपले असतात. आपल्या मनामध्ये उगीच कृत्रिम प्रकारची भीती असते. अनेक जण आपल्याला फेलियर भेटलेले असतात, ज्यांना अपयश आलं असे भेटतात. त्यामुळे त्यांच्यामुळे आपलं माइंड सेट होत असतं. आणि म्हणून यामध्ये स्वतःला तयार करायचं असेल. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण या संज्ञेचा व्याख्याच अशी आहे, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान यानं झाकला गेलेला आहे पूर्णपणे. म्हणजे ते बांधला गेलेला आहे. इथं मी चित्रात दाखवल्याप्रमाणे तो बांधला गेलेला आहे. आणि म्हणून त्याला याच्यातून जे क्षणाक्षणाला मुक्त करतं ते म्हणजे शिक्षण. क्षणाक्षणाला मुक्त करतं ते शिक्षण. पण ते असंच नुसतं होणार नाही. त्यासाठी स्वतःला ओळखा, स्वत्वाची जाणीव आपल्या ठेवा, स्वतःच्या क्षमता आणि कमतरता ओळखा, स्वतःला प्रेरित करा, प्रेरित व्हा, कुणाकडून तर प्रेरित व्हा, अनेकांच्याकडून. परीक्षेची तयारी स्वतः करा. मी अनेक वेळा विद्यार्थ्यांना ज्यावेळेला लिहायला लावतो किंवा बरेच वेळा तयार करायला लावतो त्यावेळेला ते अनेकांच्याकडून लिहून घेतात. असं न करता स्वतःवरही करा, कोणावरही अवलंबून राहू नका. असं मराठीमध्ये म्हणतात, जो दुसऱ्यावरती विसमला त्याचा कार्यभाग बुडाला, असं म्हटलं जातं. या ठिकाणी
अनेक प्रकारच्या बाबी आहेत. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की खुद को कर इतना बुलंद, खुद को कर इतना बुलंद की खुदा खुदा खुद तुझसे आकर पूछे की बता तेरी रजा क्या है, बोल तुझी इच्छा काय आहे. स्वतःला अशा प्रकारे आपण तयार जर केलं, स्वतःची तयारी स्वतः केली, कुठल्याही प्रकारे दुसऱ्यावरती अवलंबून आपण राहिलो नाही, तर आपली परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे होऊ शकते. आता हे सगळं करत असताना आपल्याला असणारी उपलब्ध असणारी संसाधनं जी आहेत, संसाधनं आपण त्याला म्हणतो, त्या बाबींचा वापर करा. आपली शाळा, आपले पालक, आपले मार्गदर्शक या सर्वांच्या मदतीने आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी आपण होऊ शकाल, ते तशा प्रकारे व्हा. मी या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे, डिअर टीचर्स थँक्यू ऑल, असं म्हणत म्हणत त्यांच्याकडून काही बाबी साध्य करणं आवश्यक आहे. शिक्षण ही प्रक्रिया साध प्रतिसादावर चालते. सगळे शिक्षक आपल्याला चांगल्या प्रकारचे विद्यार्थी तयार करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे मार्क त्यांनी मिळवावेत आणि म्हणून ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयार करत असतात. पण त्यांचा आपण वापर करून घेणं आवश्यक आहे. समाजामध्ये भेटणारे आपले अनेक प्रकारचे मित्र असतील, अनेक प्रकारचे आपल्यापेक्षा पुढचे मार्गदर्शक असतील, अनेक आपले पालक असतील, खेळाडू असतील, अनेक बाबी आहेत की ज्यांचा वापर आपण आपले मार्गदर्शक म्हणून, संसाधन म्हणून केला पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकेल. ट्राय 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 असं म्हणेल मी. ट्राय 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 बट डू नॉट क्राय असं म्हणतो आपण. ट्राय ट्राय ट्राय, डू डू डू, आपण हे करू शकतो. आणि कधी वेळ घालवू नका. कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. आत्ताच सुरुवात करा. नाऊ आत्ताच ती सुरुवात आपण जर केली तर आपल्याला नक्कीच यश असं मिळू शकेल. असं म्हटलं जातं की कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. मला वाटतं मी ज्या पद्धतीनं परीक्षेची तयारी करण्याच्या बाबी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत, त्या पद्धतीनं आपण तयारी करालच. शेवटी आपापल्या शाळेमधले आपले शिक्षक, आपले पालक, आपण स्वतः या गोष्टीची तयारी नक्कीच करत असाल. तशा प्रकारची तयारी आपण करावी. स्वतःचा अभ्यास स्वतः करा. छोट्या छोट्या नोट्स काढा. आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा. स्वतः कोणत्या बाबी वापरणार आहोत त्या बाबी बघा. जास्तीत जास्त आपल्या असणाऱ्या शिक्षकांची मदत घ्या, पालकांची मदत घ्या. प्रश्नपत्रिकेचा वारंवार पुढच्या काळामध्ये सराव करा. या बाबी आपण केल्यानंतर आपण परीक्षेची तयारी नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकाल, असं या ठिकाणी मी सांगतो. शेवटी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देईन की SCERT ने ही संधी मला प्राप्त करून दिली. आपल्या कोल्हापूर डाएटचे असणारे प्राध्यापक किंवा प्राचार्य यांच्यामुळेही मला चांगल्या प्रकारची तयारी करता आली. सर, मी आणखी एक सांगेल या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच, ज्यांनी माझी ओळख करून दिली ते माझे मित्र समुपदेशक PP कांबळे सर. यांनी स्वतः ते प्रयोगशील आहेत, स्वतः एक समुपदेशक आहेत आणि त्यांनी निर्माण केलेलं जे साधन होतं ते साधन राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं होतं. ते म्हणजे केन लिफ्टर असं मॉडेल तयार केलं होतं. अशा अनेक बाबी आपण निर्माण करणं किंवा या सगळ्या बाबी आहेत. आपण सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो, मला या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि या पद्धतीने आपल्या सर्वांना सुयश चिंतितवाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शेअरिंग बंद करा. PPT शेअरिंग बंद करा. चौगुले सर. शेअरिंग स्टॉप हा ऑप्शन आहे. धन्यवाद चौगुले सर. अतिशय महत्वपूर्ण विषयावर आपण गेली तासभर या ठिकाणी विवेचन करत आहात. विद्यार्थ्यांना खरोखरच परीक्षेच्या समोर अभ्यास करत असताना, परीक्षेला सामोरे जाताना निश्चितच ताण येत असतो. परंतु आपल्या या अतिशय सुंदर मार्गदर्शनाने आणि आपण अतिशय टप्प्याटप्प्याने कसं अभ्यास करताना कसं राहिलं पाहिजे, कसं
जगलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण सुंदर असं विवेचन केलेलं आहे. निश्चितच त्याचा राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आपले एसआरटीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आजच्या आपल्या वेबिनारसाठी मार्गदर्शक म्हणून आपले संचालक राहुलजी रेखावर सर, सहसंचालक अनुराधादेवी ओक मॅडम, उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम, आमच्या विभागाच्या सहाय्यक संचालक गायकवाड मॅडम, आमच्या मार्गदर्शक दीपालीजी जोगनरे मॅडम, याच पद्धतीने कोल्हापूर डाएटचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई सर, त्यानंतर सरिता उडाळे मॅडम, रायनताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय सुंदर वेबिनार या ठिकाणी घेतलात. त्याबद्दल या सर्वांचं या ठिकाणी एसआरटीच्या वतीने व्हीजीपीजी विभागाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच कांबळे सरांनी आपला सुंदर परिचय करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित राज्यभरातील सर्व प्राचार्य, सर्व सन्माननीय शिक्षणाधिकारी, सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी वर्ग, त्याचबरोबर पालक, विद्यार्थी या सर्वांनी या ठिकाणी तासभर या वेबिनारचा लाभ घेतला त्याबद्दल त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वांना या ठिकाणी सूचना आहे की हे वेबिनार आता जरी संपत असलं तरी आपल्या एसआरटीच्या युट्यूब चॅनलवर हे पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर आपल्या एसआरटीची जी वेबसाईट आहे www.ma.ec.in या वेबसाईटवर सुद्धा आतापर्यंत सर्व वेबिनार त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे या प्रसंगी आवाहन करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून वरिष्ठांच्या परवानगीने आजचा हे वेबिनार या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद सर.